गावातली 4 मुलं शहरात कॉलेजला जात आहेत, ती मुलं तिथं शिकतायत, म्हणून बऱ्याच मुलींना गावाकडनं शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं. का तर आपल्या गावातली मुलं आहेत, तिला जर काही अडचण आली तर ही मुलं तिला मदत करतील, आणि त्या मुलीलाही वाटायचं की माझ्या गावातली 4 मुलं आहेत ना, ती मला मदत करतील काही अडचण आली तर. मुलांनाही वाटायचं ही गावची आपली मुलगी, ही आपली बहीण आहे. सांगताना वाईट वाटतंय या क्षणाला, चुलत बहिणींच्या बरोबर लग्न होत आहेत, आणि त्याचा डाटा पाहिजे असेल तर मी देतो नावासहित. चुलत बहिणींच्या बरोबर लग्न होत आहेत. गल्लीतली मुलगी बहीण वाटायची केव्हापासून बंद झाली. आत्ता नांदायला गेलेली मुलगी एखादी जर सणाला परत येणार असेल तर तो सण होऊन ती मुलगी सासरी जाईपर्यंत बापाच्या जीवात जीव राहत नाही. त्याला वाटतं आपल्या मुलीच्या बाबतीत काहीतरी अनुचित घडेल की काय, ही शंका निर्माण झाली, आणि याला आपण प्रगती आणि पुढे जाणं म्हणतोय. भांडवलशाही व्यवस्थेनं सर समूहानं राहणाऱ्या माणसाला तोडण्याचं काम केलं. समूहानं राहणारा माणूस जेव्हा एकटा राहायला लागतो त्यावेळेस भांडवलशाही व्यवस्थेचं काम पूर्ण होतं, कारण त्याच्या गरजा बदलतात, आणि बदललेल्या गरजा पूर्ण करणं हे नव भांडवलदारांचं किंवा भांडवलशाही व्यवस्थेचं काम आहे. आणि त्यांनी आम्हाला कधी विभक्त केलं हे आमच्या लक्षात देखील आलं नाही. शिक्षणानं माणूस शहाणा व्हायला पाहिजे होता, तो समृद्ध व्हायला पाहिजे होता, माणसं अधिक जवळ यायला पाहिजे होती, एकमेकावरती त्यांनी विश्वास टाकायला पाहिजे होता. पण मीही आत्ता बघतोय ग्रामीण भागातनं शहराकडे आल्यानंतर, सर साखरेच्या डब्याला मुंगळे येत होते ना, हो साखरेच्या डब्याला मुंगळे येत होते ना, घरात कधीतरी मुंग्या येत होते ना. आता आम्ही आमच्या घराच्या बाहेर पळशा घातल्या, मग गटारापर्यंत आमच्या भिंती आल्या, मुंगळ्याला देखील आम्ही आत यायला बंद केलं. किती दिवस आम्ही असं बाहेर अडकलो या सगळ्या व्यवस्थेला. मग न दिसणारा कोरोनासारखा एखादा जंतू आला की तो आपली ताकद दाखवून देतो. ही पृथ्वी माणसाला आंदण नाही दिली. या पृथ्वीवरती आपला जेवढा अधिकार आहे तेवढ्या ह्या पशुपक्ष्यांचा आणि कीटकांचा आहे. 10,000 मुंग्यांच्या प्रजाती आहेत या पृथ्वीवरती. आम्ही किती स्वार्थी वागणार आहोत, किती ह्या सगळ्या घटकांना बाहेर आपण काढणार आहोत. हे कशामुळे झालं तर शिक्षणातून आलेली व्यक्तिकेंद्री पद्धत. व्यक्तिकेंद्री पद्धत म्हणजे काय, मी माझ्यासाठी आणि माझ्या पुरतं, मला मिळालं, माझं काम संपलं, की जगाचं काय होतंय याच्याशी माझं देणं घेणं नाहीये.